उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार तर शरद पवार, सुप्रिया सुळे, राहुल गांधींसोबत यांची डिनर डिप्लोमसी। एकनाथ शिंदे दुपारी 1 वाजता अमित शहांना भेटणार, त्यानंतर पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याची माहिती। आठवडाभरात शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीत। राज्यात नाही तर देशात मोठा खेला होने वाला है असं राहुल गांधी म्हणतात। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांचं वक्तव्य तर राज्यातील सत्ताधारी खुजे असल्याचा निशाणा। अंतरवालीत झालेली मारहाण फडणवीसांच्या आदेशानेच, मनोज जरांगेंचा थेट आरोप। GR योग्य, मात्र अंमलबजावणीमध्ये फसवणूक झाल्याचा दावा। आरती साठेंची हायकोर्टात न्यायाधीशपदी नेमणूक, त्यामुळे नव्या वादाला तोंड। 2 वर्षांपूर्वी आरती साठे भाजपच्या प्रवक्त्या होत्या, हे न्याय व्यवस्थेचं अपयश असल्याची राऊतांची टीका। भाजप आमदार परिणय फुके यांच्या विधानानंतर शिवसेनेत नाराजी। चांगले संबंध ताणले जात असल्याची भावना, समन्वय ठेवा, शिंदेंनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरे आणि बच्चू कडूंमध्ये कर्जमाफीवरती चर्चा। मराठवाड्यातील शेतकरी यात्रेत सहभागी होण्याचं राज ठाकरेंना निमंत्रण। मुंबई 1 दिवस शेतकऱ्यांसाठी बंद व्हावी, कडूंचं आवाहन। पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात बर्ड्स कॅन फ्लाय ही एकच कविता, केवळ चित्र बदलली, कविता जशाच्या तशाच। पालकांमध्ये संभ्रम तर बालभारतीच्या कार्यपद्धतीवर सवाल। डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना हलगर्जी झाल्यामुळे 5 जणांची दृष्टी गमावली। वाशीच्या पंडित आय सर्जरी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। डॉक्टर चंदन पंडित, डॉक्टर DV पंडित वरती गुन्हा दाखल। उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरात ढगफुटीमुळे महाप्रलय, 4 जणांचा मृत्यू। नांदेडमधील सर्व 11 पर्यटक सुखरूप तर 10 जवान बेपत्ता। पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये आज कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार। दुपारी 12:15 वाजता उद्घाटन पार पडेल। जाहीर कार्यक्रमालाही संध्याकाळी संबोधित करणार। RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांकडून पतधोरण जाहीर। रेपो रेटमध्ये बदल नाही, रेपो रेट 5.5% वरती कायम, मल्होत्रांची माहिती। भारतावर येत्या 24 तासात वाढीव कर लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी। रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या भारतावरती खुश नसल्याचं ट्रम्पने स्पष्ट केलं। रुपयाची किंमत आणखीन घसरण्याची शक्यता आहे।